जय भीम जय शिवराय। शाळेतूनच आपल्याला सांगितले जाते की आपल्या समोर झेंडा किंवा ध्वज आला तर तिथे येतो फक्त सन्मान आणि आदर। शिवजयंती असो वा भीम जयंती असो, आपल्या हातात असतो भगवा आणि निळा झेंडा। तो फक्त एक कापडाचा तुकडा नाही, तर तो आपल्या बलिदानाचा, आपल्या अस्मितेचा, संघर्षाचं प्रतीक आहे। ज्या महापुरुषांचे हे झेंडे प्रतीक आहेत, त्याच महापुरुषांच्या जयंतीमध्ये अतिशय वेगळं चित्र आपल्याला दिसतं। ते म्हणजे झेंडे एकमेकांवर आदळणे, जोरजोरात झेंडे फिरवणे, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शन करणे। हे जे काही कॉम्पिटिशन चालते ना की कोणाचा झेंडा किती मोठा आहे, कोण किती जोरात त्याला फिरवत आहे, हे खरं तर महापुरुषांच्या विचारांचा अपमान आहे। ही स्टंटबाजी म्हणा की काही, याला आपण थांबवायला हवं। ध्वज ही एक अस्मिता आहे, खेळणं नाही। तो आकाशात आदराने फडकवण्यासाठी आहे, एकमेकांवर भिडवण्यासाठी नाही। आपल्याच महापुरुषांचे अपमान आपल्या कोणत्याही कृत्यातून घडायला नको, याची आपण काळजी घ्यायला हवी। उत्सवाच्या नावाखाली होणारा हा झेंड्याचा बाजार आपण थांबवायलाच हवा। जय भीम जय शिवराय।